नमस्कार विद्यार्थ्यांनो मित्रांनो, आज आपल्या राज्यसेवेचा टॉपिक क्रमांक 3 या घटकावर आपण आलेलो आहोत। राज्यसेवा पूर्व परीक्षा फॉर्म भरणं सुरू झालं आहे। मला आशा आहे की आपण सर्वांनी फॉर्म भरला असेल नक्कीच। तर कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू। टॉपिक क्रमांक 3 छोटासा आहे पण फार महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आलटून पालटून किंवा साधारणपणे रिलेटिव्हली प्रश्न येतो सिंधू संस्कृती या घटकावर। तर घटक आपल्याला दिला आहे सिंधू संस्कृतीची उत्पत्ती, सिंधू संस्कृतीचा काळ, विस्तार, सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास का झाला, सिंधू संस्कृतीकालीन जीवन आणि कला व वास्तुशास्त्र। तर 3 आणि 4 7 घटक आहे। 7 घटकापैकी सर्वात महत्त्वाचा आहे सिंधू संस्कृतीची उत्पत्ती, सिंधू संस्कृतीकालीन जीवन, सिंधू संस्कृतीकालीन धर्म। कारण या घटकावर वारंवार प्रश्न आलेले दिसतात। जसं की MPSCने विचारला होता सिंधूकालीन लोकांच्या धर्माची माहिती लिहा। त्यानंतर परत MPSCने विचारला होता सिंधू संस्कृतीतील लोकांचे सामाजिक आणि आर्थिक जीवन यावर निबंध लिहा। आता या टाईपचे प्रश्न येणार नाही येणार हे कळेल आपल्याला, पण जर UPSCचे प्रश्न कॉपी केले MPSCने तर प्रश्न कसे राहील? कृषी प्रवीणता ही हडप्पाकालीन नगर उत्थानात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, डिस्कस। तर जे सरप्लस कृषीचं उत्पन्न झालं होतं त्यामुळे सिंधू संस्कृतीचा विकास कसा झाला यावर प्रश्न आलेला आहे। त्यानंतर UPSCने 2019ला प्रश्न विचारला, नो लिटररी सोर्सेस फॉर हरप्पा, नो आर्किओलॉजिकल सोर्सेस फॉर वैदिक पिरियड, एक्सप्लेन विथ फेनॉमेना। आता आपल्या लक्षात आले असेल की सिंधू संस्कृतीला जे साहित्यिक पुरावे आहे त्याचा अभाव आहे आणि वैदिक पिरियडला आर्किओलॉजिकल पुराव्याचा अभाव दिसतो। तर या गोष्टीला एक्सप्लेन करा असा प्रश्न आलेला आहे। त्यानंतर 2024ला अतिशय रिसंटमध्ये प्रश्न विचारला, हरप्पा आर्ट कंट्रीब्यूट टू अंडरस्टँड एस्थेटिक सेन्सिबिलिटी स्पिरिच्युअल अँड रिअलिस्टिक लाईफ। हरप्पाकालीन काळ, आर्ट, कला यामुळे तत्कालीन जीवनाचं सौंदर्य दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि कमेंट करा असं म्हटलेलं आहे। तर या टॉपिक जरी छोटा असेल तरी सिंधू संस्कृतीची उत्पत्ती, सिंधू संस्कृतीचा धर्म, सिंधू संस्कृतीचं लोकजीवन हे 2-3 घटक यावर प्रश्न वारंवार येतात। आता उरलेले बाकीचे जे घटक आहे सिंधू संस्कृतीचा काळ, सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये यावर येऊ शकतो क्रिटिकल ॲनालाइज वगैरे, पण जास्त महत्त्वाचं आहे धर्म, लोकजीवन, आर्थिक जीवन, व्यापार, कृषी प्रवीणता। तर हे झालं सिलेबस आणि PYQ। तर आता आपण पाहूया सोर्सेस। हा जो घटक आहे हा आपण नंतर घ्यायचा आहे, नोट्समध्ये मी ॲडिशनल म्हणून लिहून ठेवला होता। कारण सिंधू संस्कृती जशी संपली, सिंधू संस्कृतीचा जसा ऱ्हास होत गेला तसा ताम्रपाषाण संस्कृतीचा विकास होत गेला राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी। तर हे आपण नंतर बघूया सर्वात शेवटी। तर सिंधू संस्कृतीचे स्रोत, आता इथून एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची आपल्याला, ती म्हणजे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लिहिताना सर्वात आधी जे आपण इंट्रो लिहितो, त्यानंतर मेन बॉडी लिहितो आणि सर्वात शेवटी कन्क्लुजन करतो। तर जे आपलं इंट्रो आहे त्या इंट्रोमध्ये एक स्रोत आपण हिस्ट्री ऑप्शनल या घटकात लिहायचा। याचं कारण सांगतो, आता MCQ टाईपचे प्रश्न राहिले नाही, आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असेल तर इतिहास पुरावे मागतो, त्यामुळे पुरावे देणं फार आवश्यक आहे। तर ते सोर्सेस मी या ठिकाणी लिहून ठेवलेले आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता। हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या। चला तर स्रोत पाहूया। सिंधू संस्कृतीचे स्रोताबद्दल कोणी इतिहासकारांनी काय म्हटलेलं आहे याला आपण एका वाक्यात हिस्टोरिओग्राफी, इतिहास लेखनशास्त्र म्हणत असतो। तर सर्वात आधी पाहूया आपण की डॉक्टर पुसाळकर काय म्हणतात। डॉक्टर पुसाळकर यांचं म्हणणं आहे की उत्तर राजस्थान, त्यानंतर कालीबंगन या ठिकाणी जी सोधी संस्कृती होती ही हडप्पापूर्वीची संस्कृती होती। कारण त्या ठिकाणी जी भांडी सापडली, पंजाबमधील रोपडमध्ये जी भांडी सापडली, कालीबंगनला जी खापरे आणि भांडी सापडली,
ही सिंधू संस्कृतीच्या आधीची संस्कृती होती. म्हणजेच सिंधू संस्कृती ही क्रमिक विकासाने विकसित झालेली संस्कृती आहे असं डॉक्टर पुसाळकर म्हणतात. त्यानंतर केदारनाथ शास्त्री यांनी 1956ला एक पुस्तक लिहिलेलं आहे सिंधू संस्कृतीबद्दल, सिंधू सभ्यता का आदि केंद्र हडप्पा. म्हणजे सिंधू संस्कृतीबद्दल केदारनाथ शास्त्री यांनी मानवी जीवन धर्म याबद्दल या पुस्तकात लिहिलेलं आहे. इंट्रोमध्ये केदारनाथ शास्त्री यांचं नाव आपलं आलं पाहिजे, डॉक्टर पुसाळकर यांचं नाव आलं पाहिजे. त्यानंतर पुरातत्वीय वस्तू, स्त्रोतामध्ये पुरातत्वीय वस्तू कोणकोणत्या सापडल्या आहे, तर काय सापडले हे आपल्याला माहीत आहे. आपण स्टेट बोर्डामध्ये त्याचे चित्र पाहिलेलं आहे. जसं मातीची एक्का गाडी आहे, खेळणी आहे, त्यानंतर दाढीवाला तो पुरुष सापडलेला आहे, ती मूर्ती आहे, बऱ्याच वस्तू सापडलेल्या आहेत. फक्त या ठिकाणी एक गोष्ट आपण अपवाद लक्षात ठेवायचा, लोखंडी वस्तू इथे सापडलेल्या नाही. ही मुद्दामून गोष्ट लिहून ठेवायची, म्हणजे बाकी गोष्टी आपण उत्तरात आरामशीर लिहू शकतो. त्यानंतर दगडी अवजारे कोणकोणती सापडलेली आहे, दगडी अवजारे गोफन, गारगोटी, मोहऱ्या, त्यानंतर दगडी गदा आणि तांब्याच्या वस्तू या ठिकाणी सापडलेल्या आहे. तर या तांब्याच्या वस्तूवरूनच या संस्कृतीला चाल्कोलिथिक कल्चरसुद्धा, ताम्रपाषाण संस्कृतीसुद्धा काही अंशी म्हटल्या जात असते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टर मार्शल यांनी स्वतःचं एक मत मांडलं की ही संस्कृती साधारणपणे इसवी पूर्व 3100 ते इसवी पूर्व 2500 या काळात नांदलेली असावी असं डॉक्टर मार्शल यांनी मत मांडलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला इंट्रोमध्ये द्यायचं आहे, डॉक्टर मार्शल यांचं मत. त्यानंतर पुढचं आहे जॉन मार्शल, मॉर्टिमर व्हीलर या 2 इतिहासकारांचं मत काय होतं, तर सिंधू संस्कृती ही आर्यापूर्वीची संस्कृती होती. आता यावर UPSCनं सरळ प्रश्न विचारला होता की सिंधू संस्कृती ही आर्यापूर्वीची संस्कृती होती, एक्सप्लेन. तर हे वाक्य जॉन मार्शल, मॉर्टिमर व्हीलर यांनी म्हटलेलं आहे. आपण पुढे हे डिटेलमध्ये पाहूया. पुढचा स्रोत आहे आर्य भारतात इसवी पूर्व 1500च्या दरम्यान आले असावे असं मॅक्स मुलर यांनी म्हटलेलं आहे. सिंधू संस्कृतीतील लोकांची हाडे ही द्रविड, प्रोटो ऑस्ट्रोलाइड, मंगोलियन वंशाची असावी असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजेच ही संस्कृती आर्य संस्कृती नव्हती हे यावरून सिद्ध होते. तर हे 1, 2, 3, 4, 5, 6 स्रोत आपल्याला ठेवायचे आहे लक्षात. डॉक्टर पुसाळकर, केदारनाथ शास्त्री, डॉक्टर मार्शल, त्यानंतर मॉर्टिमर व्हीलर, मॅक्स मुलर, मानववंशशास्त्रज्ञ. या सगळ्या स्रोतांचा अभ्यास केल्यावर जो विचार डेव्हलप झाला त्यावरून आजची संस्कृती ही सिंधू व वैदिक संस्कृती यांच्या परस्पर प्रभावातून निर्माण झाली असं मानल्या जाते. आता सिंधू संस्कृती नेमकी कोणत्या ठिकाणी होती ते पाहायचं आहे आपल्याला. तर मी एक असं सजेस्ट करेन माझ्या अनुभवावरून की ज्यावेळी आपल्याला सिंधू संस्कृतीवरील कोणताही प्रश्न एक नॉमिनल मॅप काढून घ्यायचा, जसा आपल्याला जमेल तसा शॉर्टमध्ये, आणि त्या ठिकाणी सिंधू संस्कृतीचं स्थळ एक रफली या पद्धतीचं दाखवून द्यायचं आपण. मग वायव्य भारताचा जो भाग आहे त्या ठिकाणी, आणि सरळ उत्तराला सुरुवात करायची, म्हणजे आपलं उत्तरही अट्रॅक्टिव्ह होईल आणि आपल्या एक मार्क आपल्याला इतरांपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता वाढून जाईल. तर आता आपण हळूहळू पाहूया या ठिकाणच्या सिंधू संस्कृतीकालीन साईट्स कोणकोणत्या आहे, स्थळे कोणकोणती आहे. तर पहिलं स्थळ या ठिकाणी पहा. आता कालच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी फक्त सरळ माहिती सांगितली होती, पण साईट्सचे नावं लिहायचं विसरलो होतं या ठिकाणी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साईट्सची नावं या ठिकाणी नोंदलेली आहे. तर पहिली जी साईट आहे ती आहे शोर्तुगाई, पहा या ठिकाणी दिसते तुम्हाला. दुसरी जी साईट आहे ती मुंडीगाक. तिसरी जी साईट आहे या ठिकाणी ती मुसाकेल. आपण डिटेलमध्ये एक पाहू. तर पहिली साईट शोर्तुगाई. तर ही जी साईट आहे शोर्तुगाई ही आजच्या अफगाणिस्तान या ठिकाणी आहे, अक्स नदीच्या काठावर. हडप्पाचे जे स्थानिक निवासी होती त्या निवासींनी या ठिकाणी आपली वसाहत तयार केलेली होती. मध्य आशियासोबत या ठिकाणाचा व्यापार, जे मणी, ज्याला लाजवर्द असा मणी नाव दिलेलं आहे, तर त्या लाजवर्द नावाच्या मण्याचा व्यापार इथून
मध्य आशियासोबत होत होता. त्यामुळे शोर्तुगाई ही आजच्या अफगाणिस्तानातील हडप्पाचं महत्त्वाचं ठिकाण मानलं जाते. त्यानंतर 2 नंबरची साईट आहे आपली मुंडीगाक. हे या ठिकाणी दिसते तुम्हाला मुंडीगाक. हे सुद्धा अफगाणिस्तानातील कंदार या प्रांतात आहे. या ठिकाणी दिसते आपल्याला बाउंड्री. एक ही साईट शोर्तुगाई आणि दुसरी मुंडीगाक. हे दोनच्या दोन्ही अफगाणिस्तानमध्ये आहे. 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या, शोर्तुगाई आणि मुंडीगाक. शोर्तुगाई याच्यासाठी लक्षात ठेवायची, सिंधू संस्कृतीतलं सर्वात उत्तरेकडील ठिकाण होतं हे, आणि वारंवार UPSCने यावर प्रश्न विचारला आहे आणि MPSCने तो सिलेबस कॉपी केल्यामुळे विचारणार MPSC हे. त्यानंतर 3 नंबरची साईट आहे आपली मुसाखेल. मुसाखेल ही आजच्या पाकिस्तानमध्ये स्थिर झालेली साईट आहे. हे बघा या ठिकाणी दिसते, ही बाउंड्री होती आपली. आणि या ठिकाणी ज्या खजूरच्या बिया ज्या म्हणतो आपण, म्हणजे हडप्पाकालीन लोक फलाहार करत होते, हे पुरावा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मुसाखेल या ठिकाणी खजुराच्या बिया वापरण्याचं ठिकाण या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचं आहे 4 नंबरची साईट, आपल्याला सर्वांना पाठ असलेली साईट आहे ती म्हणजे हडप्पा. रावी नदीच्या काठावर आहे ही. तुम्ही जर नकाशा वगैरे काढून पाहिला तर रावी नदीच्या काठावरील हडप्पा हे ठिकाण आहे आणि दयाराम साहनी यांनी शोधून काढलेली ही साईट आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या मोहरा शिक्के सापडलेले आहे. त्यानंतर पुढची साईट आहे डाबरकोट 5 नंबरची. डाबरकोट हे पाकिस्तानातील बलुचिस्तान या ठिकाणी सापडलेलं आहे. 5 नंबरची इथंच दिसते तुम्हाला डाबरकोट या ठिकाणी. आणि या ठिकाणी टेराकोट्टा ज्याला म्हणतो आपण, भाजलेल्या मातीच्या वस्तू त्या सापडलेल्या आहेत. पुढचं आहे क्वेट्टा. तर क्वेट्टा पहा आता तुम्हाला दिसेल, 6 नंबरची साईट आहे आपली. हे बघा या ठिकाणी क्वेट्टा. हे सर्व जवळजवळ आहे, पण मायनर लक्षात ठेवून आपण हे याच्यावर लॉजिक एकच आहे, ते म्हणजे देशाची सीमा. हे अफगाणिस्तानच्या सीमेच्या आतमध्ये शोर्तुगाई आणि मुंडीगाक, अगदी सीमेला लागून 6 नंबरचा क्वेट्टा. पाकिस्तानची जी क्वेट्टा खोरे आहे त्या क्वेट्टा खोऱ्यामध्ये आहे हे. या ठिकाणी मोठमोठे घरं या इथे सापडलेले आहे. मृदा भांडी अशा प्रकारची सापडलेली आहे की ती भाजलेली मृदा भांडी होती आणि त्यावर मोठ्या प्रमाणात चित्रांकन केलेलं होतं. हे आहे क्वेट्टा. क्वेट्टा म्हणजे भांडी ज्या ठिकाणी चित्र काढलेलं आहे. पुढची साईट आहे 7 नंबरची नौशहर किंवा नौसारो. नौशहर बलुचिस्तानमधला आहे आणि या ठिकाणी शेतीचे पुरावे मिळालेले. आता आपण याच्या आधी एक साईट पाहिली होती ज्या ठिकाणी पहिलं शेतीचा पुरावा मिळाला होता, आठवण करा तुम्ही, ती होती मेहरगड. ती कोणत्या ठिकाणी होती ती नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. तसंच हे नौशहर आहे, या ठिकाणी सुद्धा शेतीचं साक्ष मिळाली होती, म्हणजे याच परिसरात थोडक्यात शेतीचे पुरावे मिळाले होते. तिथंच नौशहरला सुद्धा शेतीचा पुरावा मिळालेला आहे. पुढची आहे 8 नंबरची साईट सिबी. सिबी पहा आता या ठिकाणी 8 नंबरची साईट सिबी आहे. पक्क्या विटापासून बनवलेलं घर या सिबीला सापडलेलं आहे. सिबी आपण विटांना ब्रिक्स म्हणतो, तर उलटं करून जर पाहिलं तर कदाचित तुमच्या लक्षात येईल ब्रिक्स सिबी. तर या ठिकाणी पक्क्या विटांची घरं सापडलेली आहे सिबीला. हे सुद्धा आजच्या पाकिस्तानमध्येच आहे. तर ह्या सर्वच्या सर्व साईट तुम्ही लक्षात जर घेतलं तर जवळजवळ सर्व साईट या पाकिस्तानमध्ये याच्यातल्या घेतलेल्या आहेत. सर्व साईट या पाकिस्तानमधल्या आहेत आणि मल्टिपल टाईम यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे यातल्या आपण 5 जरी लक्षात ठेवू शकलो तरी आपल्याला म्हणजे 100% त्यातलं परीक्षेत येऊ शकते. त्यानंतर पुढची आहे 9 नंबरची साईट. ही याच ठिकाणी दिसेल तुम्हाला, ती म्हणजे संधानवाला. पहा 9 नंबरची साईट संधानवाला. पहा इथं तुम्हाला दिसन संधानवाला. तर या साईटचं वैशिष्ट्य म्हणजे हडप्पा काळातल्या ज्या शिक्के होते, मणी होते, त्यानंतर धातूचे उपकरणं होते, ती धातूची उपकरणं या ठिकाणी सापडलेली आहे. संधानवाला या ठिकाणी धातूची उपकरणे. त्यानंतर पुढची साईट आहे सुकूर. सुकूर हे आजच्या सिंधमध्ये आहे पाकिस्तानमधल्या, आणि इथंच मोठ्या प्रमाणात सुकूरला धातू आणि मणके यांचे वस्तू मिळालेले आहे. सुकूर धातूचे वस्तू. पुढचं आहे 11 नंबरची साईट कोट दीजी. या ठिकाणी आहे कोट दीजी.
सिंध प्रांतातच आहे, हे मेजॉरिटी साईट आहे सिंध प्रांतातच आहे पाकिस्तानातील. तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक सुरक्षित असं स्थळ मिळाले आहे. आणि ज्या कांस्याच्या बांगड्या आपल्याला चित्रामध्ये दिसतात त्या कांस्याच्या बांगड्या, ब्रॉन्झच्या बांगड्या हे या ठिकाणी कोटदिजीला मिळालेल्या आहे. कोटदिजी कांस्याच्या बांगड्या. त्यानंतर पुढची साईट आहे चन्नूदडो. हे बघा समुद्र किनाऱ्यावर आहे एकदम. या ठिकाणी भांडी, आता इथून समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे व्यापाराचं केंद्र हे असू शकते. भांडी आहे, मणी आहे, मनकी आहे इत्यादी या ठिकाणी सापडले असू शकते. आणि आता किनाऱ्यावरील स्थळ असल्यामुळे साहजिकच आहे सुरक्षित अशी किनारेबंदी, किल्लेबंदी या ठिकाणी तटबंदी होती. पुढचं आहे 13 नंबरची साईट आपली आमरी. पहा तुम्हाला आमरी या ठिकाणी दिसत असेल. तर आमरी हे सुद्धा सिंध प्रांतात आहे. या ठिकाणी प्राक हडप्पा किंवा प्रारंभिक हडप्पाचे अवशेष या ठिकाणी सापडलेले आहे, जे एन.जी. मुजुमदार यांनी या ठिकाणी उत्खनन केलं आहे. आणि मातीची जी भांडी आहे, बाजार भवन आहे, ती या ठिकाणी सापडलेली आहे. आमरी मार्केट, आमरी मार्केट, म लक्षात ठेवा, मचं मार्केट लक्षात ठेवा. त्यापासून बनलेलं मकान, बाजार भवन, त्यानंतर मार्केटचे जे बाजाराचे, आठवडी बाजाराचे ओटे असतात त्या टाईपचे ओटे हे आमरीला सापडलेले आहे. पुढचं आहे बालाकोट. पहा याच ठिकाणी तुम्हाला बालाकोट दिसत असेल किनाऱ्या भागावर. तर या आता हे किनारी भागावर आहे त्याच्यामुळे शंख शिंपल्याचे कामं आणि तो व्यापार या ठिकाणी नक्की होत असेल. पुढची साईट आहे 15 नंबरची तुम्हाला दिसेल, ती म्हणजे अलाहदिनो. अलाहदिनो कराची जे शहर आहे पाकिस्तानाचं आजच्या काळात, तर या कराची शहराजवळ हे एक छोटं ठिकाण आणि फेअर सर्व्हिस, ज्याने सिंधू संस्कृतीबद्दल मोठ्या प्रमाणात लेखन करून ठेवलेलं आहे, या फेअर सर्व्हिसने अलाहदिनो या ठिकाणी उत्खनन केलं 1982ला. आणि मातीची जी भांडी आहे, जी आपल्या स्टेट बोर्ड NCERTच्या पुस्तकामध्ये दिसतात आपल्याला, तर ती भांडी ही या अलाहदिनो या ठिकाणी फेअर सर्व्हिस यांना आढळलेली आहे. त्यानंतर पुढची साईट आहे कुल्ली. कुल्ली या ठिकाणी दिसते आपल्याला. तर कुल्लीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सुद्धा सिंधू संस्कृतीचं प्रारंभिक स्थळ होतं. जसं वेगवेगळ्या सिद्धांतात आधीची शहरे, हडप्पाकालीन शहरे, हडप्पाच्या आधीची शहरे, हडप्पाच्या नंतरची शहरे, तर कुल्ली हे शहर हडप्पाच्या आधीच्या काळातील होतं, जे क्रमिक विकसित होऊन नंतर हडप्पा संस्कृतीमध्ये रूपांतरित झालं असं म्हटलं जात असते. त्यानंतर पुढची साईट आहे 17 नंबरची सुतकांगेडोर. तर आपण हे सुतकांगेडोर आणि सोतकाको हे दोन्ही लक्षात ठेवायचे, कारण दोन्ही जवळ आहे आणि किनारपट्टीवर आहे. मकरान किनारा ज्याला म्हटलं जात असते. आणि हे तत्कालीन महत्त्वाचे बंदर आहे. डेल्स यांनी या ठिकाणी एक्सकॅव्हेशन केलं होतं. त्यानंतर ही जे सुतकाकोह आहे 18 नंबरचं, या सुतकाकोह या ठिकाणी शिल्प कामगार यांनी बनवलेल्या वस्तू सापडलेल्या आहे. पाठ करावा लागेल आपल्याला, त्याच्याशिवाय पर्याय नाही. इतिहास म्हणजे रट्टाफिकेशन आहे, आपल्याला रटावं लागेल, पाठ करावं लागेल. तर 5-6 वेळा केलं की पाठ होऊन जाते. त्यानंतर पुढचं आहे आपलं नाल, बलुचिस्तानमध्ये आहे. आणि या ठिकाणी हे सुद्धा प्रारंभिक कुल्ली नाल संस्कृती ज्याला म्हणत असते, या शक्यतोवर या ठिकाणच्या ज्या संस्कृती आहे या कुल्ली नाल म्हणजे प्रारंभिक हडप्पाच्या प्रारंभिक संस्कृती ही या ठिकाणी आहे. जसं त्या दिवशी आपण एका सिद्धांतात शिकलो होतो की संस्कृतीचा विकास पूर्वेकडून पश्चिमेकडे झालेला नाही, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेला आहे, हे आपण याच्या आधी शिकलो होतो. तर सेम ते लक्षात ठेवायचं. इकडल्या साईड ज्या आहे त्या प्रारंभिक साईट आहे या साईडच्या इकडच्या, आणि इकडच्या साईड ह्या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या साईड आहे. नंतर इकडच्या साईड असं करत करत नंतर मग ताम्रपाषाण साईड, नंतर मग इकडे. तर हे आपलं एक साधा मॅप डोक्यात राहू द्या. त्यानंतर पुढचं आहे 21 नंबरची साईट मोहेंजोदडो. आता मोहेंजोदडो आपल्याला पाठ असायला पाहिजे, कारण मोहेंजोदडो आणि हडप्पा हे दोन त्या संस्कृतीचं नावच आहे. सिंध प्रांतात आहे. या ठिकाणी जे ब्रॉन्झ म्हणतो आपण, ब्रॉन्झची जी नर्तकी आहे, नृत्यांगना, तिची मूर्ती मोहेंजोदडोलाच आपल्याला सापडलेली आहे. त्यानंतर जे सुती वस्त्र चांदीच्या एका वस्तूला चिकटून सापडलं होतं, ते सुती वस्त्रसुद्धा आपल्याला मोहेंजोदडो याच ठिकाणी सापडलेलं आहे.
आणि मेसोपोटेमियाची जे शिक्के किंवा मोहरा म्हणू आपण, त्या मेसोपोटेमियाच्या सुद्धा शिक्के आपल्याला याच ठिकाणी सापडलेले आहे, मोहेंजोदडो या ठिकाणी. पुढचं आहे अलीमुराद. अलीमुराद दिसेल आपल्याला या ठिकाणी आहे. तर अलीमुराद याचं छोटं स्थळ आहे, पण या ठिकाणी ज्याला आपण वॉल कंपाऊंड म्हणतो, तर वॉल कंपाऊंड युक्त घरे या अलीमुराद या ठिकाणी सापडलेली आहे. अलीमुरादला वॉल कंपाऊंड युक्त घरे सापडलेली आहे. तर ही ह्या साईट्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढची साईट घेऊ आपण, जी भारत प्लस पाकिस्तान अशा दोन्ही ठिकाणी महत्त्वाची आहे. आता या ठिकाणी आपण जे शोर्तुगाई आणि मुंडीगाग या 2 साईट घेतल्या होत्या, इथली आणि इथली, ते या दोन्ही साईट आपण या ठिकाणी टाळलेल्या आहे आणि थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या साईट या ठिकाणी ॲड केलेल्या आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होतो आहे, पण आपल्याला साईट लक्षात ठेवायच्याच आहे. पहिली आहे गुमला. आता गुमला पहा, तुम्हाला स्थळ दिसेल. दुसरी आहे डाबरकोट. आपण याच्यातल्या साईट काही पाहिलेल्या आहे, तर काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिसरी आहे मोहेंजोदडो, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर कुल्लीनाल हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. चान्नुदडो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आमरी तेही सुद्धा बघितलेलं आहे आपण. त्यानंतर देसलपूरसुद्धा पाहिलेलं आहे आपण. सुरकोतडासुद्धा घेतलेला आहे. आता इकडच्या ज्या साईट आहे, जी 8 नंबर, 16 नंबर, 17 नंबर, 13 आणि 15 नंबर, तर ह्या साईट आपल्याला थोड्या नवीन वाटू शकतात. तर पहा आता बनवाली, त्यानंतर 17 नंबरची मिताथल, ह्या आपल्या हरियाणामधल्या साईट लक्षात ठेवायच्या. त्यानंतर ही जी साईट आहे रोपड, पंजाबमधली साईट आहे, हिचे डिटेल आपण फर्दर पाहूच पुढे. त्यानंतर 13, 14, 15 ही जी साईट आहे, थोडा ब्राईटनेस जास्त झाला, ही लोथल, ज्या ठिकाणी एक डॉकयार्ड ज्याला गोदी म्हणतो आपण, जिथे जहाज नांगरल्या जायचे, तिथे जहाज उतरण्याचे ते एक ठिकाण होतं. त्यानंतर 14 नंबरचं रंगपूर, हे सुद्धा त्या ठिकाणचं गुजरातमधलं महत्त्वाचं स्थळ होतं. आणि 15 हे सुद्धा एक महत्त्वाचं स्थळ होतं. आता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया. हडप्पा संस्कृतीचा मॅप एक शॉर्टमध्ये काढण्याचा प्रयत्न केला, पण तो मॅप व्यवस्थित मिळाला नाही, तर आपल्या लक्षात आहे. पण चला आता पुढचं पाहू आपण. हडप्पा संस्कृतीचे उल्लेख. तर हडप्पा संस्कृतीचे उल्लेख कुठे कुठे आहे? हडप्पा संस्कृती सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख आहे मेसोपोटेमिया या ठिकाणी. तर मेसोपोटेमिया येथे हडप्पा संस्कृतीला मेलुहा म्हटलेला आहे. पण या मेलुहाचा मेसोपोटेमियाच्या साहित्यात अतिशय मर्यादित उल्लेख आहे. व्यापारिक पुराव्याचे संबंधाचे पुरावे हे सुद्धा मर्यादित आहे. आता हडप्पा संस्कृतीची उत्पत्ती कशी झाली हे आपल्याला सरळ सरळ टॉपिकमध्ये सिलेबस दिलेला आहे. हडप्पा संस्कृतीची उत्पत्ती कशी झाली, तर आपण असं अपेक्षित करू नये परीक्षेत की हडप्पा संस्कृतीची उत्पत्ती कशी झाली हे स्पष्ट करा, असा प्रश्न बिलकुल येणार नाही. प्रश्न सरळ येईल की हडप्पा संस्कृतीच्या उत्पत्तीबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन. कारण इतिहास हा मल्टीडिसिप्लिनरी असणारा ह्युमॅनिटीजचा सब्जेक्ट आहे आणि इथं आपल्याला आपलं मत व्यक्त करावं लागेल विथ सोर्सेस, पुराव्यासह आपल्याला द्यायचं आहे. जसं आपण सुरुवातीला सांगितलं, कोणताही प्रश्न आले की त्याच्या इंट्रोमध्ये आपल्याला पहिल्यांदा स्रोत द्यायचा आहे, त्यानंतर मेन बॉडी लिहायची आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन द्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी स्रोत द्यायचा आहे. तर हडप्पा संस्कृतीच्या उत्पत्तीबद्दल जो दृष्टिकोन आहे तो देशांतर्गत उत्पत्ती विरुद्ध विदेशी उत्पत्ती हा पहिला दृष्टिकोन आहे. तर देशांतर्गत उत्पत्ती, ज्याला देशांतर्गत क्रमिक उत्पत्तीचा सिद्धांत म्हटले जाते, तो कोणी कोणी मांडलेला आहे. तर साहजिकच आहे देशांतर्गत क्रमिक उत्पत्ती झालेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय इतिहासकार, भारतीय अभ्यासक मोठ्या प्रमाणात असेल, तर देशांतर्गत उत्पत्तीच्या सिद्धांतामध्ये NG मुजुमदार, अमलानंद घोष यांनी हा सिद्धांत विकसित केला आहे. यांनी म्हटलेलं आहे की जी हडप्पा संस्कृती आहे हिचे प्राक हडप्पा, प्रारंभिक हडप्पाचे काही ठिकाणं होते. जसं मी तुम्हाला याच्या आधी सुरुवातीला सांगितलं होतं, या स्थळामध्ये
की जे हे या ठिकाणची जी स्थळं आहेत ही स्थळं प्रारंभिक हडप्पाकालीन आहे, इकडची स्थळं, आणि यातूनच हळूहळू ही संस्कृती विकसित झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अमलानंद घोष आणि दुसरं जे नाव आपण सांगितलं होतं इतिहास तज्ज्ञांचं एन.जी. मुजुमदार, आणि याच्या आधी आपण घेतलं होतं डॉक्टर पुसाळकर यांनी तर सरळ म्हटलेलं आहे की जो पंजाबचा जो भाग आहे, पंजाबच्या भागामधला राजस्थानच्या भागामधला कालीबंगन आणि सोदी संस्कृती प्लस पंजाबमधील रोपडची संस्कृती यांच्या मिळून हळूहळू क्रमिक अर्थाने ग्रामीण संस्कृती होती, त्यानंतर शहरी संस्कृतीमध्ये रूपांतरित झाली. या ठिकाणी जी खापरं किंवा त्यांचे जे मृदा भांडी आहे या वस्तू सापडल्या आहे हडप्पाच्याही आधीच्या आहे, त्यामुळे स्थानिक विकास झालेला असावा संस्कृतीचा, असं या अमलानंद घोष, डॉक्टर पुसाळकर आणि एन.जी. मुजुमदार यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. याच्या उलट याला काउंटर करण्यासाठी विदेशी उत्पत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे. तर तो सिद्धांत मांडलेला आहे मॉर्टिमर व्हीलर, क्रेमर यांनी मांडलेला आहे, गॉर्डन चाइल्ड यांनी मांडलेला आहे. यांचं म्हणणं काय होतं की ही जी हडप्पा संस्कृती आहे या हडप्पा संस्कृतीचा संबंध मेसोपोटेमिया संस्कृतीसोबत आहे. त्या ठिकाणी सुद्धा येथील नाणी, इथल्या काही मोहरा सापडलेल्या आहे. याचा अर्थ मेसोपोटेमियामधील व्यापारी व काही लोक यांनी हडप्पा परिसरात येऊन ही संस्कृती निर्माण केलेली असावी असं त्यांनी मत मांडलेलं आहे. आणि मेसोपोटेमियातून हडप्पामध्ये हे स्थलांतर व्यापारासाठी झालं होतं असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि याचा पुरावा देताना त्यांनी हे म्हटलं की मोहेंजोदडो, हडप्पा, चनुदडो या ठिकाणी गावाचं किंवा त्या शहराचं 2 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला भाग होता नगरदुर्ग, दुसरा भाग होता त्या वसाहतीचा सामान्य वर्गाची वसाहत. नगरदुर्गामध्ये जे प्रशासक होते, धर्मगुरू होते, उच्च वर्ग, कुलीन वर्ग यांचं निवासस्थान होतं. तर सामान्य वर्गाचं किंवा कारागिराचं यांचं निवासस्थान हे सामान्य वर्गामध्ये होतं. त्यानंतर नगरदुर्ग याला एक तटबंदी होती, किल्लेबंदी होती, सुरक्षित भिंत होती, म्हणजे बाहेरील कोणीही इथे येईल यापासून हा दुर्ग सुरक्षित केलेला होता. तर असा सिद्धांत मॉर्टिमर व्हीलर, गॉर्डन चाइल्ड, क्रेमर यांनी मांडलेला आहे. म्हणजे सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती ही विदेशी उत्पत्तीतून निर्माण झालेली आहे असं यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता यात नवा दृष्टिकोन कोणता आलेला आहे? दोन्ही संस्कृतीमध्ये मोहर, लिपी, अवजारात फरक आहे, त्यामुळे ही विदेशी उत्पत्ती आहे असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. त्यानंतर मेसोपोटेमियापेक्षा हडप्पाचे नगरीकरण हे सुव्यवस्थित आहे, त्यामुळे ही संस्कृती मेसोपोटेमियाच्या व्यापाऱ्यांनी निर्माण केली हे आपल्याला म्हणता येत नाही. आता हे क्रिटिकली ॲनालाइज या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं असते. त्यानंतर आता एक स्थानिक विकासाचा नवा दृष्टिकोन, ज्याला क्रमिक विकासाचा दृष्टिकोन आपण म्हटलं होतं याआधी, तर अमलानंद घोष यांच्या मते जी सोदी संस्कृती होती, जी राजस्थानच्या भागामध्ये, पंजाबच्या दक्षिण भागामध्ये ही संस्कृती तिथं नांदत होती, तर यांची जी मृदा भांडी आहे ही हडप्पा संस्कृतीच्या सारखीच आहे. त्यानंतर M.R. मुघल यांच्या मते, आता हे सर्व सोर्सेस आपल्याला पाठ करायचे आहे, अमलानंद घोष, त्यानंतर डॉक्टर पुसाळकर, त्यानंतर एन.जी. मुजुमदार, M.R. मुघल हे देशांतर्गत उत्पत्तीला समर्थन करणारे होते. तर मॉर्टिमर व्हीलर, गॉर्डन चाइल्ड, क्रेमर हे विदेशी उत्पत्तीला समर्थन करणारे होते. म्हणजे साहजिक आहे, आपण आपलं चांगलं म्हणू आणि दुसऱ्यांचं वाईट म्हणू अशा प्रकारचा हा दृष्टिकोन आहे. तर M.R. मुघल यांच्या मते कोलिस्तान ही ग्रामीण संस्कृती होती आणि हडप्पाची जी संस्कृती होती यांचं जीवन एक समान आहे. आता हा सोर्स आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्यावेळी असा प्रश्न विचारला आहे UPSCने कित्येक वेळा विचारलेला आहे की हडप्पाकालीन लोकजीवन कसं होतं, तर लगेच इंट्रोमध्ये देऊन द्यायचं की हडप्पाकालीन लोकजीवन म्हणजेच त्या काळातील जी सोदी संस्कृती आहे किंवा कोलिस्तान संस्कृती आहे यांचं ग्रामीण जीवन आणि हडप्पाचे ग्रामीण जीवन हे एक समान होते. आणि स्रोत काय, तर M.R. मुघल या इतिहासकारांचे मत.
आपल्याला आपल्या मनाचं काहीच लिहायचं नाही आणि आपण जर विना स्रोताचं काही लिहिलं तर आपल्याला मार्क मिळणं याची शक्यता नाही. त्यानंतर पुढचा दृष्टिकोन आहे वस्तू, राहणीमान, मोहर, लिपी, कला आणि या सगळ्या गोष्टी हडप्पाच्या स्थानिक आणि अद्वितीय आहे. त्याच्यामुळे जे मॉर्टिमर व्हीलर, क्रेमर आणि गॉर्डन चाइल्ड यांनी विदेशी उत्पत्तीचा सिद्धांत मांडला होता तर तो या ठिकाणी खारिज करता येतो, कारण मेसोपोटेमियाचं राहणीमान आणि हडप्पाचं राहणीमान वेगळं होतं. हडप्पाची लिपी मेसोपोटेमियाची लिपी वेगळी आहे. हडप्पाची कला आणि मेसोपोटेमियाच्या कला ह्या वेगवेगळ्या आहे. त्यामुळे हा सिद्धांत या ठिकाणी खारिज होतो. मग यावरून आपल्याला एक गोष्ट म्हणता येते की हडप्पा संस्कृतीचा विकास हा बलुचिस्तान ग्रामीण संस्कृती, सोधी ग्रामीण संस्कृती, कोटदीजी संस्कृती, अमरीनाल संस्कृती इत्यादी ग्रामीण संस्कृतीमधून क्रमिक विकासाने झाला हे आपल्याला येथे सिद्ध करता येते. हा प्रश्न कित्येक वेळा विचारलेला आहे UPSCने, तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर यातूनच पुढे प्रारंभिक नगरे विकसित होत गेली, जसं की गुजरातमध्ये धोलवीरा आहे, हरियाणामध्ये कुनाल आहे, त्यानंतर पंजाबमध्ये हडप्पा आहे. या संस्कृतीतूनच ही नागरी वसाहती तयार झालेल्या आहे. यालाच क्रमिक विकासाचा सिद्धांत असं म्हटलं जाते. त्यानंतर हडप्पा रासासंबंधी जे विवाद आहे त्याबद्दल आता तर हा प्रश्न आपण पुन्हा डिटेल घेऊयाच, पण या ठिकाणी क्रिटिकल ॲनालाइज हडप्पा संस्कृतीला विचारलं त्यामुळे फक्त दृष्टिकोन घेऊन घेऊया आपण. तर ठीक आहे, आपण डिटेलच घेऊन घेऊया. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला होता. तर पहिला सिद्धांत हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाबद्दल तो म्हणजे बाह्य आक्रमणाचा सिद्धांत. याला सबहेडिंग प्लस सब टॉपिक या प्रकारामध्ये विभागलेला आहे. आपण सुद्धा या टाईपचं उत्तर देऊ शकता. 2 मार्क जास्त घेण्याची आपल्याला संधी मिळू शकते. 1-2 मार्क जास्त नक्की मिळेल. लिहून पहा तुम्हाला म्हणजे जे एक्झामिनरला अपेक्षित आहे ते उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर बाह्य आक्रमणाचा सिद्धांत आणि दुसरा आहे प्राकृतिक संकटाचा सिद्धांत आहे. त्यानंतर तिसरा आहे पर्यावरणीय असंतुलन याचा सिद्धांत. त्यानंतर आहे अंतर्गत दुबळेपणाचा सिद्धांत. आणि काही जण म्हणतात मेसोपोटेमियाचा व्यापार नष्ट झाला, यामुळे सुद्धा ही संस्कृती नष्ट झाली. तर आपण आता हळूहळू हे सर्व दृष्टिकोन रिवाईज करूया. तर पहिला दृष्टिकोन आहे बाह्य आक्रमणाचा सिद्धांत. मॉर्टिमर व्हीलर यांनी असं मत मांडलं की ऋग्वेदामध्ये इंद्र म्हणजे पुरंदर होय आणि पुरंदर म्हणजे किल्ल्याचा नाश करणारा होय. मॉर्टिमर व्हीलरचं म्हणणं काय आहे की आर्यानं आक्रमण केलं होतं सिंधू संस्कृतीवर आणि त्यामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली. मग याचा पुरावा काय दिला यांनी मॉर्टिमर व्हीलरनी, तर ऋग्वेदाचा त्यांनी अभ्यास केला. ऋग्वेदामध्ये इंद्र नावाची एक देवता आहे आणि इंद्राला पुरंदर असे म्हटलेलं आहे. मग पुरंदर म्हणजे कोण, तर जो किल्ल्याचा नाश करतो, पूर म्हणजे किल्ला, तो म्हणजे पुरंदर आहे. तर आर्यांनी इथल्या किल्ल्यांचा, इथल्या किल्लेबंदीचा नाश केला, त्यामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली असं मॉर्टिमर व्हीलरनी म्हटलेलं आहे. पण या ठिकाणी एक आपल्याला आता क्रिटिकल ॲनालाइज करता येते, ते म्हणजे त्यांनी ऋग्वेदाचा आधार घेतला आणि ऋग्वेदाला पुरातत्वीय पुरावे नाही आहे. ऋग्वेद हे एक साहित्यिक पुरावा आहे. मग मॉर्टिमर व्हीलरच्या म्हणण्याला पुरातत्वीय आधार काय आहे, पुरातत्वीय आधार नाही आहे. आणि दुसरं याला असं काउंटर करता येते की जर सिंधू संस्कृती नष्ट झाली असती पूर्णपणे, तर जी नंतरची हडप्पा संस्कृती आहे, ज्याला परवर्ती हडप्पा संस्कृती म्हणतो, एक्सटेन्शन ऑफ हडप्पा कल्चर ज्याला म्हणतो आपण, ती संस्कृती ताम्रपाषाणयुगीन संस्कृती या रूपात रूपांतरित होऊन गुजरात आहे, राजस्थान आहे, महाराष्ट्र आहे, MP आहे, या ठिकाणी एक्सटेंड झाली नसती. या ठिकाणी या संस्कृतीचा विस्तार झाला नव्हता. त्यामुळे मॉर्टिमर व्हीलर यांनी जे म्हटलं आर्य आक्रमणामुळे ही संस्कृती नष्ट झाली, हे 100% पुरातत्वीय आधारे सत्य आपण म्हणू शकत नाही. दुसरा आधार दिलेला आहे तो म्हणजे जल अथवा पर्यावरणीय असंतुलन किंवा प्राकृतिक संकटाच्या सिद्धांताने ही संस्कृती नष्ट झाली असं म्हटलेलं आहे. तर मलिक आहे, ग्रेगरी पॉशल आहे, यांनी असं म्हटलं होतं की नगरांचा हळूहळू ऱ्हास झाला. त्यानंतर
त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि यातून ही संस्कृती हळूहळू नष्ट होत गेली. या पर्यावरणीय असंतुलनाला विष्णुमित्र आहे, अमलानंद घोष आहे यांनी राजस्थान येथील उदाहरणसुद्धा दिलं होतं. त्यानंतर गुरदीप सिंग आहे यांनीसुद्धा दुष्काळाचं उदाहरण दिलं होतं. आता मी जेवढे नावं सांगितलेले आहे, विष्णुमित्र आहे, अमलानंद घोष आहे, गुरदीप सिंग आहे, यांनी प्राकृतिक संकट किंवा पर्यावरणीय संकटामुळे ही संस्कृती नष्ट झाली असं मत मांडलेलं आहे. तर हे नावं आपल्याला स्त्रोतमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर पुढचा सिद्धांत हे एक घटक राहिला होता आपला. मग ह्या दुष्काळ पडला, नद्याचं पाणी कमी झालं, त्यातून शेतीचं उत्पन्न कमी झालं. मग या लोकांनी स्थलांतर केलं. स्थलांतर कुठं केलं तर जसं आपण म्हटलं होतं, संस्कृती ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जात होती. तर नंतर मग ते राजस्थानमध्ये आले, नंतर मग ते गुजरातमध्ये आले, तिथून ते MP मध्ये गेले आणि नंतर महाराष्ट्राकडे आले. यातूनच वेगवेगळ्या ताम्रपाषाण संस्कृतीचा विकास होत गेला. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा सिद्धांत आहे सिंधू संस्कृती नष्ट होण्याचा, ते म्हणजे अंतर्गत दुबळेपणा. डॉक्टर पुसाळकर पुन्हा नाव आलं, त्यांनी असं मत मांडलं की सिंधू संस्कृतीमध्ये व्यापार कमी होत गेला, मेसोपोटेमियाचा व्यापार पतन झाला, यातून आर्थिक दुबळेपणा आला, शासन पाहिजे तसं मजबूत राहिलं नाही, त्या अंतर्गत क्षीणतेमुळे संस्कृती हळूहळू नष्ट होत गेली. हा सिद्धांत डॉक्टर पुसाळकर यांनी मांडला होता. तर आता लक्षात ठेवा, आपण कोणकोणते घटक पाहिले आहे यामध्ये. तर पहिला घटक होता तो म्हणजे बाह्य आक्रमण. बाह्य आक्रमणाचा सिद्धांत कोणी समर्थन केलं? मॉर्टिमर व्हीलर. आणि त्यानं आधार दिला ऋग्वेदाचा आणि आपण त्याला काउंटर केलं ते म्हणजे की याचे पुरातत्वीय पुरावे नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ती संस्कृती एक्सटेंड झाली, त्यामुळे नष्ट झाली असं कसं म्हणता तुम्ही? त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक पर्यावरणीय संकट आलं आणि त्यामुळे ही संस्कृती नष्ट झाली. तर याला पुरावे दिले आहे अमलानंद घोष आणि विष्णुमित्र यांनी. राजस्थान या परिसरामध्ये नदीचं पाणी आटलं किंवा दुष्काळ पडत होता असं गुरदीप सिंग यांनी म्हटलं. मग यामुळे शेतीचं उत्पन्न कमी झालं आणि त्या ठिकाणची संस्कृती हळूहळू स्थलांतरित होत गेली आणि उत्तर हडप्पा संस्कृतीची निर्मिती झाली. हिलाच आपण ताम्रपाषाण संस्कृती, चालकुलिथिक कल्चर म्हणतो. त्यानंतरचा आपण दृष्टिकोन पाहिला होता अंतर्गत दुबळेपणा. हा दृष्टिकोन कोणी मांडला होता? तर डॉक्टर पुसाळकर यांनी हा दृष्टिकोन मांडला होता की अंतर्गत दुबळेपणाने, मेसोपोटेमियाचा व्यापार कमी झाल्याने, उत्पन्न कमी झाल्याने या सर्व घटकांचा परिणाम असा झाला की आर्थिक क्षीणता आली, अंतर्गत क्षीणता आली आणि संस्कृती हळूहळू नाशाच्या मार्गावर निघाली. हे आपलं महत्त्वाचं सिंधू संस्कृतीचा उदय, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास याबद्दल झालेला आहे. दोन्हीवर प्रश्न भरपूरदा येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे, आता कंटेंट छोटा आहे पण यावर जे 2-3 कंटेंट आहे याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात. पुढचा आहे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या क्रमिक विकासाचा सिद्धांत. आत्ताच आपण बघितला होता की जसं आपण काही प्रारंभिक साईट्स होत्या त्याचे नावं मी तुम्हाला सांगितले. त्या साईट्समधून सुतकांगेडोर आहे, सोतकाकू आहे, या संस्कृतीचा हळूहळू या ग्रामीण संस्कृती आहे. त्यानंतर सोदी संस्कृती आहे, कालीबंगन हडप्पाची संस्कृती आहे. या संस्कृतीचा हळूहळू क्रमिक विकास होत जाऊन सिंधू संस्कृतीची निर्मिती झाली असं देशांतर्गत स्थानिक विकासाच्या सिद्धांतातून सिद्ध केलं होतं. तर या राजस्थानमधील कालीबंगन, उत्तर राजस्थानातील सोदी संस्कृती ही हडप्पा पूर्वीची संस्कृती आहे. यालाच प्रारंभिक हडप्पा संस्कृती म्हणतात. यातूनच हडप्पा संस्कृतीचा विकास झाला असं पुसाळकर असं म्हणतात. पहा, हा आपला प्रश्न होता क्रिटिकली ॲनालाइज आणि हे आपलं इंट्रो आहे. यानंतर आता ते आपल्याला डिटेलमध्ये द्यायचं आहे की वायव्येकडील ग्रामीण संस्कृती, सोदी, सिसवाल संस्कृती, अमरीनाल संस्कृती, कोटदीजी संस्कृती, मृदा भांडी ही बनावट, उपकरणे, अवजारे, प्रतीक, चिन्हे, धार्मिक अनुष्ठान हे सर्व प्रारंभिक हडप्पासोबत समानता दर्शवणारे आहे. म्हणजेच हडप्पा संस्कृती ही या ज्या सोदी संस्कृती आहे, अमरीनाल संस्कृती आहे, कोटदीजी संस्कृती आहे, इथून हळूहळू क्रमिक विकसित गेली असं आपल्याला म्हणता येते. तर आता यालाच काउंटर करण्यासाठी आपण असं म्हणू शकतो की सोदी सिसवाल, अमरीनाल, कोटदीजी या ठिकाणी हे लॉजिक लागू होते. पण
लोथल, देसलपूर, मिताथल, आलमगीरपूर या ठिकाणी प्रारंभिक हडप्पाचे स्थळ नव्हते, तर मग हे वाक्य आपण या ठिकाणी लावू नाही शकाल. पुढचं आहे प्रारंभिक लिपी, हडप्पाची प्रारंभिक लिपी. तर गुजरातमधील धोलवीरा आहे. लिपीची पुरावे कुठं कुठं सापडले आहे, तर धोलवीरा, त्यानंतर गुजरातमधीलच पादरी, पंजाबमधील हडप्पा, येथे प्रारंभिक लिपीचे पुरावे मिळत आहेत गुजरातच्या. पण हडप्पातील काही महत्त्वाची स्थळे आहेत, जसं मोहेंजोदडो आहे, आलमगीरपूर आहे. या ठिकाणी हडप्पाकालीन महत्त्वाची स्थळे असूनसुद्धा ही लिपी आढळून येत नाही. तर मग हडप्पा संस्कृतीचा जो क्रमिक विकास हे स्थानिक ठिकाणावरूनच झाला असं आपण कसं म्हणू शकतो. म्हणजे क्रिटिकली ॲनालाइज म्हणजे आपल्याला प्रो आणि कॉन्स हे दोन्ही घेऊन जायचे आहे, गुण आणि दोष हे दोन्ही घेऊन जायचे, त्यामुळे त्या दृष्टीनं आपण बोलतो इथं. त्यानंतर पुढचं आहे वैचारिक सामाजिक जटिलता. प्रारंभिक ग्रामीण संस्कृती नगरीय संस्कृतीमध्ये कशी रूपांतरित झाली ही समस्या आहे. शासन प्रशासन चालवण्याकरिता सक्षम सरकारची गरज असल्याने हळूहळू संस्कृतीचा विकास झाला, असं मॅक ॲडम आणि नोडियन यांनी म्हटलेलं आहे. आता साहित्यिक पुरावे नसल्यामुळे खंबीरपणे असं आपण सांगू शकत नाही की ग्रामीण संस्कृतीतून नागरी संस्कृती विकसित झाली. हडप्पातील नगरांची निर्मिती विकास व्यापारातून झाला असं म्हणतात. प्रगतिशील व्यापारी कार्यामुळे हडप्पातील नगराचा विकास झाला. अतिरिक्त कृषी उत्पादनामुळे व्यापार करून हडप्पाचे नगर विकसित झाले. बलुचिस्तान मरुस्थलीय परिसरात सुतकांगेडोर, सोतकाको येथे कृषी कमी आहे, पण तरीसुद्धा हे विकसित झाले होते. त्यामुळे व्यापार आणि वाणिज्यातूनच ही संस्कृती विकसित झाली असं कसं काय. म्हणजे काही अशी ठिकाणं आहे का त्या ठिकाणी शेती पाहिजे तशी विकसित नाही, तरीही ते नगरं विकसित झाली होती. तर हे आपल्याला या ठिकाणी यावरून असं स्पष्ट करता येते की हडप्पा संस्कृतीचा विकास शिल्पकार, कामगार, शेतकरी, व्यापारी, शासक या सर्वांनी मिळून केला, हे या ठिकाणी सिद्ध करता येते. त्यानंतर पुढचं आहे सिंधू संस्कृतीच्या नगरीकरणात धर्माची भूमिका काय आहे. यावर भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे, धर्माची भूमिका. तर याचा सोर्स आहे फेअर सर्व्हिस. फेअर सर्व्हिस काय म्हणतो की शक्यता अशी आहे की येथील धर्मस्थळे घरापेक्षा छोटी असावी, त्यामुळे धर्मस्थळ आणि घर यात पृथक्करण करणे कठीण आहे. पण सिंधू संस्कृतीच्या नगरीकरणात धर्माची भूमिका फार महत्त्वाची आहे. फेअर सर्व्हिस यांनी म्हटलेलं आहे. स्त्रोत लक्षात ठेवायचा, आपल्या उत्तराला स्त्रोत पाहिजे. तर पहिला आहे या ठिकाणी धर्माचं महत्त्व. मोहेंजोदडो या ठिकाणी जे स्नानागार आहे या ठिकाणी एक स्तूप सापडलेला आहे, इथेच जलाशय सापडलेला आहे आणि त्या ठिकाणी काही मूर्ती सापडलेल्या आहे. म्हणजेच इथे सामूहिक स्नान व्हायचं, हवनकुंड व्हायचं आणि त्या ठिकाणी धार्मिक अनुष्ठान केले जायचे. त्यानंतर पुढचं आहे गरजेपुरतं उत्पादन घेऊन अतिरिक्त उत्पादनामुळे धान्य संग्रह होत गेला. हळूहळू या धान्याचं संरक्षण करण्याकरिता दैवी पूजेचं महत्त्व वाढत गेलं. याचा पुरावा मिळतात आपल्याला कालीबंगन येथे, लोथल येथे आहुती देण्यासाठी हवनकुंड आहे. यातून जास्त उत्पन्न व्हावे यासाठी आहुती दिल्या जात होती आणि झालेल्या उत्पन्नाचं संरक्षणासाठी सुद्धा आहुती दिली जात होती. त्यानंतर पुढे आहे सिंधू संस्कृतीच्या देवदेवता. पशुपती, वृषभदेव, सूर्य, अग्नी, लिंगपूजा, योनिपूजा या दोन्ही बाजू शिंगे असलेल्या शिवदेवता ह्या गोष्टी सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येतात. त्यानंतर प्रतिमेतील पुरुष हा ध्यानमग्न शिव असल्याचे दिसून येते आणि ही प्रतिमा आदिशक्ती शिवाची असावी असं जॉन मार्शल यांनी म्हटलेलं आहे. पहा धर्मामध्ये आता आपण महत्त्वाचे घटक पाहत आहोत. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की मोहेंजोदडो येथील स्तूप, त्यानंतर अतिरिक्त उत्पादनाच्या संरक्षणासाठी हवनकुंडात आहुती देणे, अतिरिक्त उत्पादनासाठी संरक्षणासाठी पुन्हा हवनकुंड आणि यज्ञपूजा वगैरे करणे. त्यानंतर देवी देवता, त्यामध्ये पशुपती आहे, वृषभ आहे, वृक्ष आहे, सूर्य आहे, अग्नी आहे, लिंगपूजा, योनिपूजा हे सुद्धा केले जायचे. त्यानंतर जॉन मार्शल काय म्हणतात की शिवाचे स्वरूप हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूजा केली जायची आणि हे आदी शिवाचे रूप असावे. त्यानंतर महाभारतात उल्लेख केलेला जो शिव आहे तो हडप्पातील मूर्तीतील काही प्रमाणात सारखा आहे असं सुद्धा काही इतिहासकार म्हणतात. सिंधुवासी पशुपतीची लिंगरूपात पूजासुद्धा या ठिकाणी केली जायची असं सुद्धा काही इतिहासकार म्हणतात. ऋग्वेदातील लिंगपूजा, शिवपूजा ही तिरस्काराने उल्लेख आहे. आता सिंधू संस्कृतीत लिंगपूजा केली जायची, योनिपूजा केली जायची, कारण
डोक्यावर स्त्री मूर्ती आहेत आणि तिच्या गर्भाशयातून एक वनस्पती उगवताना दाखवलेली आहे. याचा अर्थ योनिपूजेला आदर्श स्थान होते. प्रजनन किंवा पुनरुत्पादनाचं चांगलं लक्षण म्हणून पूजा केली जात होती. त्या उलट ऋग्वेदात लिंगपूजा आणि शिष्णपूजा तिरस्काराने वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पिंपळाच्या पानातून प्रकटणारी देवता ही हडप्पाच्या मोहरावर शिक्क्यावर दिसून येते. आणि एक भक्त त्या देवतेपुढं हात जोडून आहे आणि तिच्यापुढे मागणीसुद्धा करताना दाखवलेलं आहे. म्हणजेच हडप्पावासी हे देवदेवता मानत होते आणि हे पुरावा आपल्याला हडप्पा येथील मूर्तीतून दिसून येतात. विदेशात सुद्धा यासारख्या मूर्ती सापडलेल्या आहेत. त्या म्हणजे मेसोपोटेमिया, सिरिया, सायप्रस, इजिप्त आणि मध्य आशिया या ठिकाणी सापडलेल्या आहेत. त्यानंतर निसर्गदेवता वृक्ष, अग्नी, जल, पूजा, यज्ञ या कुंडात आहुती देऊन त्यांची पूजा केली जायची. याचा स्रोत आहे शिक्क्यावर पिंपळाचे वृक्ष दिसतात आपल्याला. प्राणी देवतासुद्धा महत्त्वाच्या होत्या. मातीचा बैल, महिष मूर्ती, पशुपती, एक शिंगी प्राणी, वराह, गेंडा, वाघ, रेडा यांचीसुद्धा पूजा केली जायची. तर याचे स्रोत काय आहेत तर शिक्क्यावर हे वेगवेगळे प्राणी आहे. अंत्यसंस्काराची पद्धत काय होती या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न आलेले आहे. अंत्यसंस्काराची पद्धत होती स्मशानभूमी ही गावाबाहेर होती. मरणोत्तर जीवनावर त्यांचा विश्वास होता. कारण याचा स्रोत आहे एक देवदारची शवपेटी आढळलेली आहे. त्या मृतदेहाबरोबर त्यांच्या आवडत्या वस्तू दिलेल्या आहे. स्त्री आणि पुरुषांचा सांगाडा एकत्र काही लोथलला सापडलेला आहे. याचा अर्थ सहगमनसुद्धा हे असू शकते. काही ठिकाणी मातीच्या मडक्यात अस्थी आढळलेल्या आहे. यावरून नंतरच्या काळात दहन पद्धतीसुद्धा स्वीकारली असं म्हणता येते. सिंधूची आणि सिंधू संस्कृतीची आणि आजच्या संस्कृतीचा वारसा आहे हे कशावरून दिसते तर त्यावेळी शिवदेवता होती, आजसुद्धा आहे. त्यावेळी मातृदेवता होती, आजसुद्धा आहे. ती नंतर आर्यांनीसुद्धा स्वीकारली. या ठिकाणी वृषभ, वड, पिंपळ वृक्ष यांची पूजा केली जात होती. आजही ती केल्या जाते. मातृदेवतेला बळी दिल्या जात होते. आजही ती पद्धत आहे. थोडक्यात सिंधू संस्कृतीने जीवनाच्या विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे प्राचीन भारतीय इतिहासात सिंधू संस्कृती म्हणजे सुवर्णाक्षरात लिहिलेलं पान होय असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेलं आहे. आणि याच्यापेक्षा चांगला इंट्रो या प्रश्नाला असूच शकत नाही. सिंधू संस्कृतीचा कोणताही प्रश्न येऊ हे कोट लिहावे, आपले 1 मार्क जास्तीचा मिळाला म्हणून समजायचं. सिंधुकालीन लोकजीवन, आर्थिक लोकजीवन कसं होतं सिंधुकालीन तर मुख्य आधार होता शेती, गहू, बाजरी, फळे. थोडक्यात आत्ताच आपण खजुराच्या बिया सापडल्या होत्या एका ठिकाणी. ते साईटचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जिथे खजूर बिया सापडलेल्या होत्या. त्यानंतर सुती कापड सापडलेला होता चांदीच्या एका भांड्याला चिकटलेला. त्यानंतर मोहेंजोदडो या ठिकाणी ते सापडलं होतं. इराकमध्ये कापडाला सिंधू म्हटल्या जात होते, त्यावरूनच हिंदू हे नाव आलेलं आहे. मातीची भांडी, कुंभारकाम, पूर्ण भग्नावशेषावर किंवा पूर्ण भांड्यावर नक्षीकाम केल्या जात होते. प्राण्याचं चित्र काढल्या जात होते. भांडी काय काय बनवले जात होते, वाडगे बनवले जात होते, वाट्या, तांबे, ताट इत्यादी बनवले जात होते. दागदागिने, हडप्पात 8 फूट खोल हंड्यात बाजूबंद हिरे माणिक सामान्य सापडले आहे. सामान्य जनता ही यांना हे परवडत नव्हतं तर ते हस्तिदंताची, हाडांची आणि मातीचे दागिने वापरत होते. त्यानंतर व्यापार, शिक्के, मातीच्या भांड्यावर जहाज सापडलेलं आहे. याचा अर्थ आयात आणि निर्यात होत होतं. त्यानंतर तांड्यांच्या माध्यमातून बैलगाडीद्वारे घोडे, गाढव, बैलगाडी यांच्यातून व्यापार केला जात होता. याचा स्रोत आहे चान्नोदडे येथे ब्रॉन्झचा टांगा सापडलेला आहे. सुमेरियन मुद्रा IVC बरोबर मिळत्या जुळत्या आहे. वजन आणि मापे सिंधुकालीन, याचा आकार निश्चित आहे. 1, 2, 4, 6, 8 म्हणजे जी डबल 1 शेर बरोबर 6 छटाक जी आजच्या काळातसुद्धा बरोबर जुळते ती पद्धत सिंधू संस्कृतीपासून आहे. ही खूप कमालची गोष्ट आहे, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. जे 1 शेर बरोबर त्याचे 16 छटाक 16 भाग होतात ती संस्कृती तेव्हाची आहे. म्हणजे 1, 2, 4, 8, 16, 32 ही पद्धत आजही लागू होते. धातूंचा उपयोग, तांब्याचं तराजूची सळई सापडलेली आहे. ब्रॉन्झ, चांदी, तलवार, कट्यार, भाला, धनुष्य हे सर्व गणेश्वर राजस्थान या ठिकाणी सापडलेलं आहे. त्यानंतर आता मेसोपोटेमियासोबत याचा व्यापार होत होता हे आपण आधीच पाहिलेलं आहे. त्यानंतर सिंधुकालीन समाजजीवन, तर सिंधुकालीन समाजजीवन काही ठिकाणी मातृप्रधान संस्कृती, काही ठिकाणी पितृप्रधान संस्कृती. त्यानंतर इथले कारागीर जे होते या लोकांचा आहार गहू, बाजरी, खजूर, फळे, मांस. त्यानंतर सामूहिक समारंभ होते. आत्ताच आपण मोहेंजोदडोचं स्नानगृह पाहिलं आणि त्या ठिकाणचा स्तूप पाहिला. वेशभूषा
सुती कापड स्त्री पुरुष वापरत होते. सुया सापडल्या त्यावरून ते विणकाम करत होते. केशभूषा स्त्री पुरुष दोघंही लांब केस ठेवत होते. काही पुरुष मिशा ठेवायचे, काही नाही ठेवायचे. सौंदर्य प्रसाधने पेटीमध्ये आरसा सापडलेला आहे. हस्तिदंताची फणी सापडलेली आहे चानोदडेला. अलंकार स्त्री पुरुष दोघेही वापरत होते. त्यानंतर भांडी धातूची, मातीची, दगडी होती. मनोरंजन चेंडू, गोट्या, फासे, बैलगाडीचे वाहन इत्यादी. त्यानंतर कुऱ्हाड, भाला, खंजीर, धनुष्य हे वापरत होते. आता सिंधुकालीन कला कौशल्य चाकावरील मातीची भांडी, चमकदार व नक्षीयुक्त चित्रण, बाहुल्या, खेळणी, शिक्के, छोट्या वस्तूवर कलाकुसर. बहुतेक स्त्री रूपातील बाहुल्या नग्नावस्थेत, मात्र कमरेला त्यांच्या आवरण आहे. तर याचे स्रोत काय आहे तर ब्रॉन्झ व मातीमूर्ती. नृत्यकुशल पुरुष नटराज शिव. आता ह्या सिंधुकालीन कलाकौशल्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग हे स्रोत आपल्याला लक्षात पाहिजे की ब्रॉन्झ व मातीची मूर्ती, नटराज शिव, चानोदडीची मातीची खेळणी, ह्या गोष्टी, ह्या 3 स्रोत आपल्याला तर पाठ पाहिजे. त्यानंतर वास्तुकला तर डॉक्टर पुसाळकरचं पुन्हा कोटेशन आहे. वास्तुकला सिंधू संस्कृतीचा आत्मा होती. प्रागैतिहासिक काळापासून 1918पर्यंत भूगर्भातील प्राचीन अवशेष हे मानवी संस्कृतीचे पुरावे होय. तर वास्तुरचनेची लाहोरकरांनी लूट केलेली आहे. रेल्वे मार्ग बांधताना लाखो विटा ठेकेदारांनी वापरलेल्या आहेत. मोहेंजोदडोचे संपूर्ण इमारती पाहिल्यावर सहस्त्र रजनी चरित्रात वर्णन केल्यानुसार एका रात्रीत वैराण झाल्याचे जाणवते, असेच काही इतिहासकारांनी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही सांगितलेली माहिती आवडत असेल किंवा या ठिकाणी केलेल्या ॲनालिसिस प्रश्न उत्तरामध्ये फायद्याची ठरणार असं वाटत असेल तर ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. याला सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की लाईक व शेअर करा. थँक्यू आणि बेस्ट लक फॉर युअर आन्सर रायटिंग.